अति पवित्र
Hallelujah, 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 hallelujah. धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद तुला उंचावतो आणि तुला उंचावतो आणि तुझी स्तुती करतो, स्तुती करतो, स्तुती करतो. तो तुझ्या समान कोणी नाही प्रभू, तुझ्या समान कोणी नाही प्रभू. तूच तो एक देव आहे प्रभू. ओ हालेलुया, 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 हालेलुया. Thank you Lord. Hallelujah. Thank you Jesus. Hallelujah. स्तुती तुला, महिमा तुला, गौरव येशूच्या नावामध्ये आणि सर्व प्रशरण येतो. Thank you Jesus. Hallelujah. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. Hallelujah. 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 दुष्ट लोक शेवटच्या काळामध्ये प्रियांनो घाबरणार आहे. शेवटच्या काळात काय होणार आहे? आणि परीक्षेच्या टायमाला मग ते 13 मध्ये लिहिलं ते गळून पडतात. बायबल काय सांगतंय? मग ते 13 मध्ये असं लिहिलं, येशू म्हणाला की जेव्हा संकट येतं तेव्हा ते काय होतं? गळून पडतात. याचा अर्थ काय आहे? त्यांची तयारी नाहीये. आम्ही तयार असणं फार गरजेचं आहे. आम्ही तयार असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आपण तयार होऊया. आपण काय होऊया? तयार होऊया. प्रियांनो, आम्हाला तयार व्हायचं आहे. आणि प्रियांनो आमची तयारी कशी दाखवणार आहे आम्ही? प्रियांनो, आणि देवाच्या वचनावर गंभीर होऊया. हालेलुया, हालेलुया. कारण प्रियांनो, सैतान कशालाही घाबरत नाही, फक्त सैतान घाबरतो देवाच्या वचनाने. हालेलुया. कशाला घाबरतो? आणि म्हणून जेव्हा सैतान आला तेव्हा येशूने अनुवादच्या पुस्तकातून त्याला उत्तर दिलं. हालेलुया. जेव्हा तो त्याला म्हटला तू मला नमन कर, तू धोंड्याची भाकरी हो असं म्हटला, तेव्हा तो इकडचं तिकडचं गोष्ट बोलला नाही. असं बोलला नाही मी देव आहे. हालेलुया. तो म्हटला पवित्र शास्त्रामध्ये, नियमामध्ये असं लिहिलेलं आहे. हालेलुया. सैतान कशाला घाबरतो? देवाच्या वचनाला. कशाला घाबरतो? देवाच्या नियमाला घाबरतो. हालेलुया. मग तुम्हाला भीती घालायची का सैतानाला? किती लोकांना त्याला भीती घालायची? हालेलुया. म्हणायचं त्याला काय करायचं? हालेलुया. अंधारात जाऊन म्हणायचं उजेड तर कोणी पण बोलेल. हालेलुया. आमोशाची वेळीच बोलायचं. संकट समज आयसीयू मध्ये त्याला भाव बोलायचं. हालेलुया. हालेलुया. आम्ही केलं पाहिजे. हालेलुया. कोण केलं पाहिजे? प्रियांनो, तर बायबल, कारण देवाने असं सांगितलेलं आहे. आजचा आपला मरणाचा भाग आहे लूक वर्तमान याचा 31वा अध्याय आणि 15 वचन आहे. आज आपल्याला लेट झालेला आहे. ते समोरचं घड्याळ अजून 8:10 मिनिट आहे. अशी वाटचाल देईल की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कुणीही विरोधक समर्थ होणार नाही. येशूने काय करून ठेवले मला सांगा तुम्ही? येशूने काय केलेलं आहे? आमच्या शत्रूविषयी काय लिहून ठेवलंय? आमच्या शत्रूविषयी काय लिहून ठेवलंय? कारण मी तुम्हाला अशी वाटचाल देईल. देवाने आपल्याला आत्मेने ठेवलंय का? आत्मेने ठेवलंय आपल्याला? आपल्याला कसं बनवलंय? आपल्याला त्यांनी बुद्धी दिलेली आहे. दुसरी गोष्ट, नंबर 1 बुद्धी दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट आम्हाला अशी वाचा दिलेली आहे. म्हणजे आम्हाला शब्द दिले. काय दिले येशूने आम्हाला? शब्द दिले प्रियांनो. आणि त्या शब्दाच्या द्वारे काय होणार आहे? आमचे सगळे शत्रू नाश केले. आमचे शत्रू
ते समर्थ होणार नाही. हालेलुया. आणि म्हणून आम्ही नियमाने बोलण्याची सवय लावली. आपण नियमाच्या बाहेर जाणार नाही. आम्ही नियमाच्या बाहेर होय तर होय, नाही तर नाही. आम्ही नियमाप्रमाणे चालूया. हालेलुया. आम्ही व्यर्थ वाईट आम्ही बोलणार नाही. निंदा, टिंगल, टवाळी, वाईट गोष्टी, पाऊल म्हणतो बाष्कळ गोष्टी तुमच्या मुखातून न निघो. जेव्हा आम्ही कंट्रोल करणार आहोत आमच्या बोलण्याला, आम्ही नीट भाषी पण असलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. कसं असलं पाहिजे? जितकी गरज आहे तितकंच बोलणार आम्ही. हालेलुया. आम्ही वरती बिलकुल जास्त बोलणार नाही. प्रेम तेवढंच बोलायचं आहे. बायबल सांगतं प्रत्येक व्यर्थ शब्दाचा हिशोब घेतला जाईल. का असं करायचं आपल्याला? का असं करायचं आपल्याला? तर त्याचा हिशोब आपल्याला द्यावा लागतो. जिथे गरज नाही तिथे पण बोलतो आपण. हालेलुया. ते बोलतो आपण, ते नाही बोलायचं आपण. जितकी गरज आहे तितकंच. हालेलुया. आम्ही लिमिटेड एकदम थोडंसं आपल्याला बोलायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं देवाचं वचन बोलायचं आपल्याला. हालेलुया. कारण देव येशू म्हटला मी तुम्हाला अशी बुद्धी देईन. मी काय करीन? अशी बुद्धी देईन. आपल्याला कशाला बुद्धी पाहिजे? आपण मत्ती सुवर्तमानाकडे जाऊया. 10वा अध्याय 20 वचन आपण वाचणार आहोत. कारण बोलणारे तुम्ही नाही, कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा आज तुमच्या ठाई बोलणारा आहे. आम्ही शेवटच्या काळामध्ये कोणी नसणार आपल्या बरोबर. आपल्याला काय करतील? आपल्याला धरून नेतील आणि राजाच्या समोर, या जगित राजाच्या समोर आम्हाला उभं करतील. तेव्हा आम्ही काय बोलायचं याची काळजी करायची नाही. काय बोलायचं? कारण कोण बोलणार आहे? देवाचा आत्मा. देवाचा आत्मा बोलणार. तुम्ही गप्प राहायचं आहे. हालेलुया. आता आपण खूप बोललो, आता गप्प राहायचं. आता देवाच्या आत्म्याने सांगितलं तू माझ्या मुखामध्ये शब्द घाल. हालेलुया. तू माझ्या मुखामध्ये शब्द घाल. हालेलुया. आणि मी तू बोलणार आहे देवा. हालेलुया. तू बोलणार आहेस माझ्या वतीने. आणि प्रेम आमच्यामध्ये बोलणारा, आमच्यामध्ये असणारा देवाचा पवित्र आत्मा. हालेलुया. युद्ध आमचं नाही. हालेलुया. हालेलुया. युद्ध आमचं असतं तर येशू काय म्हटलं असता? बाहेर तुम लढो हम धोती संबंध. असं बोललं का येशू? येशू काय म्हटला? युद्ध तुझं नाही, युद्ध अजून काय म्हटला येशू? अजून येशू म्हटला मी तुला शत्रूच्या देखत मी काय करतो? ताट वाढतो. कुठे? शत्रूचे देखत. काम कुणाचं आहे? येशूचं काम आहे. हालेलुया. कुणाचं काम आहे? येशूचं काम आहे. आमची भूमिका काय आहे? जेव्हा आम्हाला तो बोलेल तेव्हा आम्ही त्याला बोलणार आहोत. जेव्हा तो आम्हाला बोलेल तेव्हा आम्ही तेव्हाच त्याला बोलणार आहोत. हालेलुया. हालेलुया. आपण लूक 20 आणि 2 कडे जाऊया. लूक सुवर्तमान याचा 20वा अध्याय. तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता आणि तुम्हाला हा अधिकार देणारा कोण आहे आम्हाला सांगा. आता येशूला येऊन विचारत आहे. लोक काय म्हणत आहेत? ते लोक म्हणतोय तुला कुणी अधिकार दिले बाबा हे सगळं करायचं? ते ओळखत नाही आणि सगळे अधिकार त्याच्यापासून आहे. सगळ्या जगाचा मालक तो आहे. तो जे करेल तेच होईल. हालेलुया. लोक ओळखत नसल्यामुळं प्रेम आम्हाला सुद्धा प्रेम आम्ही देवाच्या वचनाची पावर दाखवायची आपल्याला. हालेलुया. काय दाखवायची आपल्याला? काय दाखवायची आपल्याला? देवाच्या वचनाची पावर. आणि ते म्हणतात तुम्हाला हा अधिकार कुणी दिलेला आहे? काय म्हणतात ते लोक? मग तुम्ही काय म्हणाल? मला स्वर्गामधून
कोण आहे? ख्रिस्ताचा वकील. वकील आहे. त्यामुळे तो जगाला घाबरायचं नाही, जगाचा सन्मान करायचा, गडबड करायची नाही, गोंधळ करायची नाही, कायदा मोडायचा नाही. पण जेव्हा तो बोलेल तेव्हा आम्ही बोलणार आहोत. हालेलुया. हालेलुया. आम्ही व्यर्थ बोलणार नाही. हालेलुया. 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 हा प्रियांनो, आणि प्रियांनो, ऍक्च्युली आम्ही देवाचे दास आहोत. आम्ही कोण आहोत? देवाचे दास आहोत. आम्ही नेहमीच्या पुस्तकाकडे जर गेलो, नेहमीच्या पुस्तकाच्या 5व्या अध्याय 9 आणि 10 वचनाकडे आपण जाऊया. मी आणखी म्हणालो, तुम्ही जे करीत आहात ते ठीक नव्हे. आपले शत्रू विदेशी लोक यांच्यामध्ये आपला अपकीर्ती होत आहे. हो, बरोबर, वाचवा. अपकीर्ती होत आहे. म्हणून तुम्ही आपल्या देवाचे भय धरून चालू नये काय? तसेच मी माझे बांधव व माझे सेवक असे आम्ही त्यास पैसे व धान्य वाढीने देतो. आपण हा वाढीचा तिथं एजडा आहे, एजडा. हा, त्यांना संदेश दिलेला आहे. हे परक्या देशात आहेत आणि हग्गै आणि जकर्या याने देवाच्या नावाने सांगितलेलं आहे की तुम्हाला परत जाऊन मंदिर बांधायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला आणि त्यांना. आणि मग ते लोक काय करत आहेत? ते तिथे जाऊन काम करत आहेत. आणि मी वचन 9 वाचत आहे, यजनाचं पुस्तक, त्याचा 5वा अध्याय 9 वचन मी वाचतो. तेथल्या वडील जनास आम्ही विचारले, हे मंदिर बांधण्यास व हा कोट उभारण्यास तुम्हाला कोणी हुकूम दिला आहे? त्याचे प्रमुख नावे कोण आहेत? त्यांची नावे लिहून आपल्याला कळवावी. म्हणून त्यांना विचारले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, आम्ही स्वर्गाचे आणि पृथ्वीच्या देवाचे दास आहोत. आम्ही कोण आहोत? आमचं काय उत्तर असलं पाहिजे? आम्ही हे काम कुणाच्या अधिकाराने करता? आज लोक प्रश्न विचारत आहेत अनेक लोक. हालेलुया. 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 तुम्ही असं करत आहात, तसं करत आहात, तुम्ही पैसे देत आहात, लोकांचं परिवर्तन करत आहात. हालेलुया. त्याला सांगूया, आम्ही आमचा स्वर्गाचा देव त्याने आम्हाला सांगितलं. आम्हाला आम्ही आम्हाला बुद्धी आणि ज्ञान देणारा देव आहे. त्याने आम्हाला इथं ह्या गॅप मध्ये का ठेवलेलं आहे? असंच ठेवलेलं नाही मारायला, बळीचा बकरा व्हायला नाही ठेवलं, काम करायला ठेवले आपल्याला. हालेलुया. हालेलुया. कशाला करायला ठेवले? काम करायला. आपण तलवार, आपल्याकडे एक तलवार आहे. हालेलुया. आमच्या मुखामध्ये एक तलवार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि तलवार इंग्लिश 4 बाराप्रमाणे. हालेलुया. देव म्हणतो मी तुला अशी बुद्धी देईन. एवढं रोज सांगा हे वचन. एका कागदावरल्या कार्डवर पेपरवर आणि एवढ्या अक्षराने घरामध्ये लावा आणि देवाला रोज सांगा, देवा तुम्हाला म्हटला मी तुला काय देईन? अशी बुद्धी देईन. सगळ्यात मोठी संपत्ती काय आपली? पैसे चोरीला जातील, मोबाईल चोरीला जातील, सोनं चोरीला जाईल, घर लोक लुबाडून घेतील, प्रॉपर्टी लुबाडून घेतील, शेत आपल्या नावावर करून घेतील. तुमची बुद्धी कोणी काढून घेऊ शकतो? आमेन. असा फॅक्टर आहे हा. याला कुणालाही काहीही. हालेलुया. 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 हा देवाने दिलेला आम्हाला शहाणपण, चातुर्य, चाणक्यपण सगळं घासवलं देवाने दिलं. हालेलुया. 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 तर तो काय म्हणत आहे? त्याला विचारलं कोणत्या अधिकाराने करत आहे? तुला कोण अधिकार दिलेला आहे? प्रियांनो, आम्हाला समजलं पाहिजे, आम्हाला बोलता आलं पाहिजे. हा अधिकार आम्हाला आमच्या देवाने दिला आहे, ज्याचं राज्य पृथ्वीवर आहे. आकाश पृथ्वी सर्वावर त्याची सत्ता आहे. हालेलुया. हालेलुया. त्याच्या हुकुमाशिवाय एकही पत्ता हलत नाही. हालेलुया. त्याच्या हुकुमाशिवाय
काहीच होत नाही. हालेलुया. त्याच्या हुकुमाशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्या देवाने आम्हाला अधिकार दिले. ओ देव म्हणतो मी तुला अशी बुद्धी असं ज्ञान देईल. देवाला रोज सांगा देवा माझी अशी बुद्धी असं ज्ञान अशी बुद्धी असं ज्ञान. देव बाबा तुम्हाला सर्व देणार आहे. हालेलुया. फक्त हेच नाही तुम्हाला घर बाळ काय हवंय तो म्हणतो मागा तुम्हाला दिले जा. हालेलुया 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 हालेलुया. मग आम्ही जर पाहिलं तर येशूला बोलण्यामध्ये धरण्यासाठी प्रयत्न करत होते. हा कुठे चुकत आहे कुठे चुकत आहे आपण लूक 20:22 वचनाकडे तिथेच आहोत आपण. लूक 20 आणि 22 कडे जाऊया. आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही. हा ते म्हणतात आता येशूची परीक्षा करत आहे आम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा का. अहो राज्य चालू कसं काय. हे सगळं आमच्या टॅक्सवर चालत आहे. आम्ही घराचा टॅक्स पाण्याचा टॅक्स विजेचा टॅक्स रस्त्यावर चालण्याचा टॅक्स देतो. कदाचित उद्या प्राणवायूचा पण टॅक्स घेतील काय सांगता येत नाही. सोडत एक सरकी हॉस्पिटलमध्ये घेतात ना. हॉस्पिटलमध्ये ते काय करत आहे बघून आणला गॅस त्यांच्या घरी थोडीच आणलेला आहे आणि निसर्गातला गॅस त्यांनी काढून आणलेला आहे. हालेलुया. पण देव आम्हाला टॅक्स लावत नाही. हालेलुया. आम्हाला देव दाखवून दिलेला आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. त्याला बोलणे धरावं म्हणून ते लोक प्रयत्न करत होते. आपण ते वचन 20 वचन वाचलं आपण 20 वचन वाचलं. ते त्याच्या पाठीवर राहिले आणि त्याला बोलण्यात धरून सुभेदाराच्या तावडीत आणावे म्हणून त्यांनी नीतिमान असल्याची बतावणी केलेले हेर त्याच्याकडे पाठवले. धार्मिकतेचे ढोंग घेतलेले हे पाठवले त्यांनी. हालेलुया हालेलुया. कसे पाठवले येशूकडे. अहो येशूच्या पुढे ते काय टिकणार आहे साहेब ते. हालेलुया हालेलुया हालेलुया. येशूच्या पुढे 26 वचन वाचूया. तेव्हा त्यांच्यानी लोकांसमक्ष ह्या त्याच्या बोलण्यात त्याला धरवेना. त्याला बोलण्यामध्ये शब्दामध्ये त्यांना धरता आलं नाही. आणि त्याच्या उत्तराचे आश्चर्य वाटून ते स्तब्ध राहिले. काय झालं आश्चर्य वाटले. काय झालं राहिले. तुमच्या पुढे तुम्ही नियमाने चालाल वचनाप्रमाणे चालाल तर प्रेमलो सगळे लोक स्तब्ध होतील. आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया. आम्ही स्तब्ध राहणारे लोक नाही. हालेलुया. म्हणजे आम्ही रस्त्यावर काय करणार नाही पण प्रार्थनेच्या खोलीमध्ये मोठं राहणं करू शकतो आपण. हालेलुया. प्रार्थनेच्या खोलीमध्ये काय करू शकतो आपण. हालेलुया. हा काही लोक बहिणी तुम्ही किचन मध्ये करू शकता राहणा. बाकी हालेलुया. तुम्ही किचन की हालेलुया हालेलुया. हालेलुया. पण इथे प्रेम देवाच्या राज्यात तुम्हाला मला आम्हाला सगळ्यांना मोठा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही काय करणार आहे आले आमची येशूला कुणी धरलं नाही. हालेलुया. धरलं का नाही त्याने कपटी लोक पाठवले हे लोक पाठवले येशूला धरणे. येशूची परीक्षा फार वेळा घेण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक परीक्षेत त्यांना आपलं यश आलं. त्याच येशूच्या आम्ही लेकर आहोत. तो म्हणतो मी तुला अशी बुद्धी देईल अशी वाचा देईल मी तुला वकिलाच्या पुढं बॅरिस्टरच्या पुढे घेऊन जाईल. हालेलुया. हालेलुया. LLB जरी नाही केले तर तू स्वर्गीय LLB देऊ. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. कुणी दिली येशू देवाने. काय बोल येशू म्हटला तू तुझ्या बोलण्यावरून सदोष आणि तुझ्या बोलण्यावरून तू निर्दोष ठरशील. हालेलुया. बोलण्यावरून कसं ठरशील सदोष आणि तुझ्या बोलण्यावरून. म्हणून आमचं बोलणं फार लिमिटेड असलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आमच्या मुखाला टाळं लावून ठेवूया. जेव्हा गरज आहे तेव्हाच आम्ही बोलूया. हालेलुया 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 हालेलुया. लोक त्यांना म्हटले की तुम्ही पापी आणि जखतदार लोकांबरोबर जेवता. हालेलुया. काय म्हटले त्याला पापी आणि आता सदुके वर्षी वारंवार येऊन
त्याला बोलण्यात धरण्यासाठी प्रयत्न करत होते. पण जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा तेव्हा प्रियांनो येशूने त्यांना धुडगूळ लावलं. प्रियांनो, देवा या जगामध्ये अनेक लोक आम्हाला अशा प्रकारे आम्हाला अनेक प्रश्न करण्यासाठी येतील. तेव्हा पवित्र आत्मा तू आमच्या वतीने बोल, तू आमच्या वतीने बोल, तू आमच्या वतीने हालेलुया. पण त्याला आम्हाला अभ्यास पाहिजे. हालेलुया. आमच्या मुखामध्ये उत्पत्ती 1 ते प्रकटीकरण 22-21 वचन आमच्या मुखात असली पाहिजे. हालेलुया. जेव्हा आमच्या मुखात हे वचन असतील तेव्हा प्रेम आमच्या शत्रूला आपण हरू शकतो. तसे आम्ही हरू शकणार नाही. हालेलुया. 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 तो म्हणजे माझा मोठा भाऊ येशू, मला माहिती आहे तुझ्यामध्ये काय हे सांग. बायबलमध्ये एक आम्हाला घटना पाहायला मिळते. एक व्यक्ती प्रेषितांच्या पुस्तकामध्ये तो भूत काढायला गेला. काय झालं माहिती का? ते भूत तो म्हणाला मी पावलाला ओळखतो, मी येशूला ओळखतो, मी याला ओळखतो, मी सगळ्यांना ओळखतो, तू कोण आहे? आणि प्रियांनो बायबल सांगतं त्याला तो नग्न होऊन पळाला. तो इतकं आम्ही सैतानाच्या पुढे उभे राहण्यासाठी आम्हाला देवाला मागायचं आहे. देवा तू बोलला ना तू 21:15 मध्ये मी तुला अशी बुद्धी आणि अशी वाच आहे. देवा मी वाट पाहत आहे. हालेलुया. हालेलुया. त्याची बुद्धी ज्ञान तुला मिळेल. बायबल सांगतं की ख्रिस्त येशूमध्ये बुद्धीचे गुप्त आणि काय म्हणतात खजाना आहे. काय म्हणताय? गुप्त निधी आहे. निधी म्हणजे काय? जे जमिनीच्या खाली असतात. हालेलुया. हालेलुया. ते ख्रिस्त येशूमध्ये. हालेलुया. देवामध्ये आमचा देव खूप ज्ञानी देव आहे. हालेलुया. कसं आहे आमचा देव? खूप ज्ञानी देव आहे. आणि म्हणून आम्ही शेवटी आम्ही विजयी व्हायला पाहिजे. हालेलुया. आम्ही ख्रिस्त जीवनामध्ये कशाच्या द्वारे विजयी व्हायला पाहिजे? देवाच्या वचनाच्या द्वारे. आणि आमचा शत्रू सैतान आम्हाला पायाखाली त्याला हालेलुया. काय करायचं? त्याला पायाखाली त्याला बुडवायचं आहे. आणि प्रियांनो ते वारंवार येत होते. मत्तई 9:12 कडे आपण जाऊया. मत्तई 9 आणि 12. हे ऐकून तो म्हणाला, निरोग्यास वैद्याची गरज नाही, निरोग्यास वैद्याची गरज नाही, तर दुखणं इथंच आहे. दुखणं इथंच आहे. इथे येशूने त्याचं काय केलेलं आहे? त्याला सांगितलं, त्याला दाखवून दिलं की तो वैद्य आहे. तो कोण आहे? वैद्य आहे. येशू कोण आहे? वैद्य आहे. वैद्य आहे. आणि प्रियांनो ते मसलत करत होते येशूला धरण्यासाठी, पण त्यांना काहीच करता आलं नाही. हालेलुया. 22 वचन वाचूया. 9:22 का? 15 मत्तई सुवर्तमान 22 अध्याय 22 वचन वाचूया. ते ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून गेले. ते लोक काय झाले? हे ऐकून ते थक्क थक्क झाले झाले व त्याला सोडून त्याला गेले. सोडून त्याला गेले. सोडून गेले. तो राहिला का तिथे? नाही. कोणी टिकला का तिथे? नाही. त्याच्या ज्ञानापुढे, त्याच्या बुद्धिमत्तेपुढे, त्याच्या पुढे कुणीच उभं राहू शकत नाही. हालेलुया. तो देव आम्हाला त्या देवापासून ते सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचं आहे. तुला म्हणून सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचं आहे त्या देवापासून प्रियांनो. आणि म्हणून येशू म्हटला की मी तुला अशी बुद्धी दे, अशी वाचा दे. प्रियांनो देवाला आम्हाला देवाच्या जवळ पायाजवळ आम्हाला तास बसायचं आहे. हालेलुया. आम्हाला कुठं बसायचंय? देवाच्या पायाजवळ. देवाच्या पायाजवळ. कशाला? सैतानाच्या प्रत्येक हल्ल्यासमोर टिकाव धरता येण्यासाठी. आणि तो हुशार आहे बोलण्यामध्ये फार. कसा आहे तो? फार हुशार आहे तो. साधा नाही येतो. म्हणून एक परमेश्वर त्याला म्हटलं की तू दानियेलापेक्षा बुद्धिमान आहेस. बघा काय म्हटलं? दानियेलापेक्षा बुद्धिमान. दानियल पण खूप हुशार व्यक्ती आहे.
शलमोन पण खूप हुशार व्यक्ती. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया. आमचा सामना तुम्ही साधारण व्यक्तीबरोबर नाही मंडळी, खूप हुशार व्यक्ती बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून त्याच्या डावपेचा पुढे आम्हाला टिकाव धरता येईल. म्हणून आमची तयारी फार महत्वाची. हालेलुया. हालेलुया. आमची तयारी कशी आहे? महत्वाचे आहे. फार महत्वाची आहे. जेव्हा प्रियांनो तो आम्हाला डावपेच टाकेल त्याच्यातून आम्ही बाहेर निष्ठून Yes, Lord. हालेलुया. हालेलुया. आणि मुक्त झालं पाहिजे. जर आम्ही लढत नाही, त्याला प्रत्युत्तर करत नाही, तर आम्ही त्याच्या जाळ्यामध्ये गुरफटून जात आहोत. हालेलुया. पुष्कळ लोक लढत नाही सैतानाबरोबर. हालेलुया. हालेलुया. लढत नाही ते सैतानाबरोबर, गप्प बसतात. जाऊ द्या, देव पाहून घे, देव पाहून घे, देव पाहून घे. आणि देवाने सामर्थ्य अधिकार कशाला दिले असेल? आमच्या जीवनामध्ये विजय होण्यासाठी येशू म्हणतो लोक 21:15 मध्ये, मी तुला अशी बुद्धी असं ज्ञान दे. देवा मला अशी बुद्धी, मला माझ्या घराला माझ्या कुटुंबाला दोन प्रकारचं ज्ञान आणि बुद्धी आहे. एक जगी ज्ञान बुद्धी आहे आणि एक स्वर्गीय ज्ञान आणि बुद्धी. ज्या ज्ञानाच्या द्वारे त्याने सदुकी परुषी जे जे लोक त्याच्याकडे आले ते सगळे निरुत्तर झाले. आमच्याकडे अनेक शवाची राणी आली, शल्मुनाकडे अनेक पूर्ण प्रश्न घेऊन आली. हालेलुया. हालेलुया. पण ती हारली, ती मंडळी हारली आणि तिने हात टेकले आणि तिने पराजय स्वीकार केला. हालेलुया. 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 आमच्या शत्रूने पराजय स्वीकार करायला Yes, Lord. आम्ही मान खाली घालून पळायचं नाही. हालेलुया. सैतान म्हटलं हे 30 रुपये लगेच घेतले त्यांनी. हारला का जिंकला? हारला. हारला. अरे माझ्या बाप इतका बोलवाने 30 रुपये तर काय त्याचा नख पण मी तुला देणार नाही. काय बोलायला पाहिजे बोललेली? मी त्याचं काय एक साधं वचन देणार नाही, कागद देणार नाही. तो येशूची काय गोष्ट करतो? येशू मला असता. हालेलुया. तो काय बोलला असता? काय बोलला असता तो? तुला काहीच देणार नाही. अरे येशूचं काहीच तुला नाही मिळणार बाबा, तुला शक्यच नाही. हालेलुया. हालेलुया. येशूला धरून दे, येशूला धरून दे, येशूला धरून दे. त्याने काहीच रिएक्शन केली नाही. मग गप्प बसला. आपल्याला गप्प बसायचं नाही म्हटलं. हालेलुया. 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 आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, बायबल सांगतो. दुरात्म्यास, त्याचा सैतान, त्याचे अधिपती, त्याची सेना याच्याबरोबर आमचं युद्ध आहे. हालेलुया. आणि युद्धात आम्ही एकटे नाही आणि युद्ध आमचं नाही, पण आम्हाला अशी बुद्धी आणि ज्ञान आणि देवाला मागायचं आहे. शल्मोनाने देवाला काय मागितलं नाही. हालेलुया. देव काय म्हटला? तू काही मागितलं नाही मला, तू विजयी होण्यासाठी काय मागितलं नाही, म्हणून मी तुला एक्स्ट्रा देत आहे. हालेलुया. मग काय केलं ते तुला? आणि देवाकडे हे दे, मला ते दे. देव देणार आपल्यासाठी ठेवलेलं आहे मी. हालेलुया. हालेलुया. आम्हाला आत्मिक व्यक्ती बनण्यासाठी मागायचं आहे. हालेलुया. हालेलुया. आम्हाला मजबूत होण्यासाठी आम्हाला मागायचं. धन, दौलत, पैसा, जमीन, जुमला ह्या गोष्टी आम्हाला नको. ह्या सर्व इथं ठेवणार आहेत. आपण रॅप्चर होईल तेव्हा आपलं सगळं जाईल, आपले भांडे जाईल, आपलं फ्रीज जाईल, आपली गाडी जाईल, आपलं सोनं जाईल. जाता जाता काहीच नाही देता येत. सुट्टे पैसे पण करून पडतात. हालेलुया. 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 काय आणलं नाही, उपदेश म्हणतो आम्ही या जगामध्ये काय आणलं नाही. आम्ही आलो कसे आईच्या उदरातून तसेच नवीन एक कपडा नव्हता. हालेलुया. हालेलुया. कारण देव सगळं काढून घेतो. देव परीक्षा घेत आहे आमची. हालेलुया. हा किती ह्या जगामध्ये मोहामध्ये बसत आहे. हालेलुया. हालेलुया. हे फक्त वापरण्यासाठी एटीएम कार्ड आहे आमच्याकडे. हालेलुया. खा प्या आयुष करा. हालेलुया. आनंदी राहा. हालेलुया. हा काय म्हणते आपल्याला?
पुढे बसायचं नाही आपल्याला. हालेलुया. हालेलुया. आता देव म्हटला तर लगेच आपण तयार असलो पाहिजे. Yes, Lord. हालेलुया. Hallelujah. आणि अशी बुद्धी असं ज्ञान मी तुला दे, अशी बुद्धी असं ज्ञान मी तुला दे. तुझ्या पुढे कोणता तुझा शत्रू बोलण्यासाठी सामर्थ्यवान हालेलुया. आमेन. हालेलुया. 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 Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि मग ते लोक येशूचं उत्तर ऐकून सोडून गेले. हालेलुया. Hallelujah. परत आले मार्क 3:20 मध्ये. हा सैतानाच्या सहाय्याने भूत काढतो. काय बोलले त्याला? सैतानाच्या सहाय्याने भूत काढतो. येशूने त्याला उत्तर दिलं, तुम्ही कुणाच्या सहाय्याने काढता? येशूने काय उत्तर दिले त्यांना? सैतान सैतानाला कधी काढेल का? चोर दुसऱ्या चोराला काय बोलू शकतो का? हालेलुया. Hallelujah. चोर चोराला काय नाही बोलू शकत. तो म्हणा मला अर्धा ते भाग तुला द्यावा लागेल. हालेलुया. Hallelujah. आमच्या एलियन आलिशाने दुप्पट वाटा मागितला. हालेलुया. आलिशाने काय मागितलं? दुप्पट आत्म्याचा वाटा. दुप्पट वाटा. आत्मिक व्यक्ती होता. हालेलुया. आलिशा कसा होता? आत्मिक. तर त्याला माहिती की त्याचा जो गुरु होता त्याचा एलिया, त्याच्याकडे खूप सामर्थ्य आहे, खूप पॉवर आहे, खूप ताकद आहे. तो म्हणतो मला दुप्पट वाटा पाहिजे. Yes, मला Lord. काय पाहिजे? दुप्पट वाटा. मला दुप्पट वाटा पाहिजे, दुप्पट वाटा पाहिजे, दुप्पट वाटा पाहिजे. हालेलुया. Hallelujah. आम्ही देवाला सांगूया मला डबल पोर्शन आनंद. हालेलुया. Hallelujah. देवाचं जे योजना आहे ती आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. हालेलुया. देवाची योजना समजली ना तर मग आपण काहीच देवाकडे मागणार नाही. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देवच आणून देईल आपल्याला. देव उचला हात काय मागतच नाही. हालेलुया. मलाच द्यावं लागेल याला. मला काय करावं लागेल? याला द्यावं लागेल. तर बायबल आम्हाला सांगत आहे, बायबल सांगतं देवाने न मागता शल्मोनाला अथांग खूप बुद्धी दिली त्याला. हालेलुया. काय दिली त्याला? ज्ञानाने बुद्धी. बुद्धी दिली. हालेलुया. जे बुद्धिमान लोक आहेत ते मोठे मोठ्या पोस्टवर आहेत. Yes. हालेलुया. हालेलुया. मोठे पोस्टवर आहे. मोठ्या पोस्टवर. आपल्यासारखे साधे काम नाही करत ते. हालेलुया. मोठे मोठे पॅकेज घेतात ते, एसी मध्ये बसतात ते सगळे बुद्धीचा फॅक्टर आहे त्यांच्या. कसला फॅक्टर आहे तो? बुद्धीचा. हा. देवाने त्यांना दिलेला आहे. तुम्ही दिले त्यांना? देवाने. देवाने दिला. शरीराचा म्हणतो ज्ञानाच्या द्वारे राजे राज्य करतात. आपण सगळेजण बोलेल ज्ञानाच्या द्वारे राजे राज्य करतात. आम्ही पण ज्ञानाच्या द्वारे राज्य होऊ. आमेन. काय होऊया? आमेन. ज्ञानाच्या जग आम्हाला म्हणेल की काहीतरी परीक्षा दे, काय म्हणतील त्याचा आम्हाला काही घेणं देणं नाही. हालेलुया. आम्ही आत्मिक राजा आहोत. आम्ही कोण आहोत? आत्मिक. आणि आत्मिक जगामध्ये पावलाला सिलासला पाहून ते म्हणाले या जगाचे उत्साह पालन करणारे लोक आले. आमेन. म्हटलं पावलाकडे खूप सुंदर सूट आहे, काय सुंदर आमचे आहे, 8 करोडचे त्याच्याकडे मालमत्ता असं म्हटले का ते? नाही नाही. त्याचं सामर्थ्य पाहिलं. काय पाहिलं त्याच्यामधलं? त्याच्यामधलं सामर्थ्य पाहिलं, त्याच्यामधला अधिकार पाहिला, त्याच्यामधला अभिषेक पाहिला त्याने. हालेलुया. आम्हाला देवाकडूनच्या त्या स्वर्गीय गोष्टी, स्वर्गीय अभिषेक आम्हाला पाहिजे. ते मागायचंय आम्हाला. आणि अधिकार दिलाय मग ते 7:7 मध्ये तुम्हाला आम्हाला मागा 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 मागा. काय मागा, कधी मागा, किती मागा, असं काहीच लिहिलेलं नाही. हालेलुया. आपल्यामध्ये किती दम आहे मागण्याचा. हालेलुया. आपल्यामध्ये किती धमक आहे देवाकडून मागण्याची. हालेलुया. आम्ही देवाकडे मागायचं. हालेलुया. त्याचं राज्य आणि त्याचं सामर्थ्य मागतात. हालेलुया. काय मागतात? राज्य आणि सामर्थ्य. याच्याबरोबर देव या 2 गोष्टी तुम्ही मागतात,
देव तुम्हाला सगळं काही देऊन टाकेल. हालेलुया. हालेलुया. हा देवाचा रूल आहे. आपणाचा रूल आहे देवाचा. आपल्या देवबापाचा रूल आहे. देवाला काय पसंत आहे ते समजून घ्यायचं आहे आपल्याला. हालेलुया. 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 प्रेम देव येशू म्हटला मी तुला अशी बुद्धी दे देवा मला ती बुद्धी दे ते ज्ञान दे. हालेलुया. 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 ज्याच्याद्वारे मी राज्य करेन. हालेलुया. मी आत्मिक राजा होईल. आमेन. हालेलुया. आमेन. देवानी त्याला विशाल बुद्धी दिली, विशाल मन Yes, दिलं yes. आणि इस्रायलचा मोठा राजा झाला. हालेलुया. हालेलुया. त्याने राज्य केलं. त्याने काय केलं? राज्य केलं. राज्य केलं. तुम्हाला आणि मला राज्य करायचं आहे. हालेलुया. तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? राज्य करायचं. हा या भूतलावर राज्य करायचं आहे. हालेलुया. सैतानावर राज्य करायचं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आम्हाला स्वर्गातून अधिकार मिळालेला आहे. Yes, Lord. आम्हाला वकील पत्र मिळाले. आमेन. माझ्या नावाने तुम्ही पुढे काढाल, नव्या नव्या भाषा बोलाल, आमेन. दुःख नाही तर हात ठेवाल. हालेलुया. हे काय आहे? हे देवाने दिलेलं आहे. हालेलुया. हे काय आहे? अधिकार. देवाने दिलेला अधिकार. आणि त्याच्यासाठी झटायचंय आपल्याला. Yes, Lord. त्याच्यासाठी झटायचं आपल्याला हालेलुया. त्या स्वर्गीय गोष्टीसाठी झटायचं आपल्याला. त्या भौतिक गोष्टीसाठी आपल्याला झटायचं Lord. नाही. हालेलुया. 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 देवा मला अशी बुद्धी दे, असं ज्ञान दे, अशा गोष्टी दे देव बाप्पा. बाकी गोष्टी याचा अर्थ काय? बाकी गोष्टी देव देणार आहे तुम्हाला. कोण देणार आहे तुम्हाला? देव देणार आहे. देव देणार आहे. देव तुम्हाला अर्धवट ठेवणार नाही. हालेलुया. 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 देव तुम्हाला प्रेमनो जसा देव आहे तसे आम्ही आहोत. हालेलुया. 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 देवाचा डीएनए आमच्यामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त आमच्यामध्ये आलेला आहे. Yes. तर आम्ही त्याच्या सारखेच आहोत. आमेन. देवाने आम्हाला राजे बनवलेले म्हणजे Yes. देवाने काय केले आपल्याला? राजे. हा. एका ठिकाणी दाविदाला म्हणतो तुम्ही राजे आहात तर मर्त्य मनुष्यासारखे मारणार नाही. काय भविष्यवाणी बघा. काय भविष्यवाणी आहे? काय भविष्यवाणी आहे? राजे. तुम्ही देव आहात असं बायबल आम्हाला सांगतं. काय सांगतं बायबल आपल्याला? तुम्ही देव आहात पण तुम्ही मर्त्य मानवाप्रमाणे मरा. कसे मरा? मर्त्य मानवाप्रमाणे. किती दुःखाची बाब आहे. हा? देवाने आमच्याला इतपत आणून ठेवलेलं आहे. कुठपर्यंत आणून ठेवले? तो मनुष्य मनुष्य काय तू त्याची आठवण करावी. हालेलुया. मानव काय की तू त्याला दर्शन द्यावं. होय. तू त्याला किंचित कोणी केली. आमेन. आमेन. काय म्हणतो? हालेलुया. कारण आपण देवाला पण हे करू. हालेलुया. 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 आम्हाला किंचित ठेवण्याचं काय दिसतं काय? कारण काय आहे? आम्ही आमची पात्रता आमची लाईफ ओळखायची. हालेलुया. देव खूप मनाने मोठा आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रेम तो काय म्हणतो की मी तुला अशी बुद्धी दे, असं ज्ञान दे, अशा गोष्टी दे. देवाच्या गोष्टी अद्भुत गोष्टी आहेत. हालेलुया. हालेलुया. जगाच्या गोष्टी प्रेम हे नश्वर आहे. जगाच्या गोष्टी कशा आहेत? नश्वर आहे. एका ठिकाणी म्हणतो तर पाहता पाहता पंख लावून घर उडून जातं. Yes. हालेलुया. 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 देवाचं गीत, देवाचं ज्ञान, देवाच्या गोष्टी, देवाचं मन हे कधीच इकडून जाणार नाही. हालेलुया. एक तर त्यांनी दिलं Yes. म्हणून तो म्हणतो त्यांनी दिलेल्या त्याला कृपादानाचा पस्तावा होत नाही. उद्या आपण बदललो तरी पण देव माईंड करत जो छूट गया तो देव काय म्हणतो दिलं संपलं खलास. आता मला माझ्याकडे खूप काही आहे. याचा अर्थ असा आहे जेव्हा तुझ्याकडे खूप आहे ना ते सगळं आता माझ्याकडे घेतलं. हालेलुया. 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 म्हणून त्यांनी अधिकार दिला. मागा मागा मागा. देवाने आम्हाला देव म्हणतो की मी तुला अशी बुद्धी अशी वाचा दे. हालेलुया. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. हालेलुया. जशी बुद्धी आहे तसं आम्ही बोलतो. हालेलुया. जशी बुद्धी आहे आपण तसं
होत आपण वेगवेगळ्या बुद्धीचे लोक पाहतो जगामध्ये. हालेलुया. नाही का? आपल्या लक्षात येतं, त्यांची मानसिकता लक्षात येते, त्यांचे विचार, त्यांची संस्कृती लक्षात येते, शिक्षण लक्षात येतं, काय संस्कार झाले त्याच्यावर तो नीतिमान आहे का अनितिमान आहे, कसा आहे हे कसं कळतं, त्याच्या बोलण्यावरून कळतं आपल्याला. हा विश्वासणार आहे, बिलीवर आहे का खालीवर आहे आपण ओळखू शकतो. आम्हाला तयार व्हायचं. पहिल्या राऊंड मध्ये येशूने गेट खोललं पाहिजे सगळ्याचं. हालेलुया. देव मला तिथपर्यंत घेऊन तिथपत मला बोल, तितकं नम्र करल देव आम्हाला, तोडल देव आम्हाला, तोडल. त्या म्हणून देव बस 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 जेव्हा ते तोडफोड करायला लागतो ना, आब्रामाचं सगळं घेतलं. देवा हे माझं घर, देवा हा माझा बिझनेस, देवा हे माझं शेत, हे माझं पोर, सगळं सोड आणि चल माझी माझी. हालेलुया. देवाच्या परीक्षेत पास. हालेलुया. आणि मग देवाच्या ज्ञानाची आगाध संपत्ती देव देईल. हालेलुया. या जगाचे काय चिंध्या सांभाळत बसले. हालेलुया. काय सांभाळत बसले? तिथं मोठं भांडार आहे मंडळी. हालेलुया. तिथे मोठं भांडार आहे, मोठं भांडार, साधं सुद्धा नाही. ह्या गोष्टी आपल्याला पाहिजे. आणि देवाकडून आम्ही अपेक्षा बुद्धी, ज्ञान, पवित्र आत्मा, या सगळ्या गोष्टी मागितल्या. हालेलुया. आणि मग देव तुम्हाला त्या सर्व स्वर्ग राज्याच्या गोष्टी, हायर लेवलच्या गोष्टी देईल. हालेलुया. पण आम्ही इथून इथेच निराश होतो. हे नाही दिलं रे बाप्पा, ते नाही दिलं रे बाप्पा, असं नाही झालं रे बाप्पा, तसं नाही झालं रे बाप्पा. देवा मग या सगळ्या पाणी सोडायला मी तयार आहे. जे दिलं तरी धन्यवाद, नहीं दिलं तरी धन्यवाद. जो देगा उसका भी भला, नहीं देगा उसका भी भला. लोकांकडून अपेक्षा करू नये. प्रभूकडून अपेक्षा. आमेन. प्रभू मोठ्या गोष्टीची अपेक्षा. देवाकडे मोठ्या गोष्टी, चिल्लर नाही देवाकडे, मोठे मोठे चेक आहेत. हालेलुया. चिल्लर सांभाळत बसत नाही. हालेलुया. देव आमचं चिल्लर सांभाळत नाही. हालेलुया. मोठ्या गोष्टीची अपेक्षा करा. देव करो. आणि देव तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करून प्रार्थना. स्तुतीस पात्र देवा, आम्ही नम्र होऊन तुझ्या पैदल परमेश्वरा, आम्ही तुला मागत आहोत. माझ्या देवा, तुझी परीक्षा त्यांनी घेतली, तुला शब्दात धरण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, पण प्रभू परमेश्वरा त्यांना काहीच करता आलं नाही. त्यांना काहीच करता आलं नाही. तू प्रभू परमेश्वरा हे सगळे अडखळणं तू तोडून टाकलेस, सर्व अडखळणं मोडून टाकलेस तुझ्या ज्ञानाने आणि बुद्धीने. आणि प्रभू, तू सैतानाला त्याची जागा दाखवली, तू सैतानाला त्याची जागा दाखवली. प्रभू, आमच्या जीवनात सुद्धा आम्ही त्याला त्याची जागा दाखवावी. यासाठी तुझी कृपा दे, यासाठी तुझी कृपा दे, यासाठी तुझी कृपा दे, यासाठी कृपा दे. इथे बसलेल्या प्रत्येक लेकरावर, प्रत्येक लेकरावर, प्रत्येक लेकरावर प्रभू परमेश्वरा ते फक्त प्रभू परमेश्वरा, हालेलुया, ते फक्त प्रभू तुझ्या स्वर्गीय गोष्टी ते मागतील आणि स्वर्गीय गोष्टीने ते परिपूर्ण होतील, तर स्वर्गीय गोष्टीने ते तृप्त होतील. प्रभू परमेश्वरा, हो माझ्या देवा, आमचं धन इथलं नाहीये, आमचं धन स्वर्गात आहे, आमचं धन तिथे आहे प्रभू. हो, इथे आम्हाला लागणारी प्रत्येक गरज
घेऊन दिलंस, आमच्यावर खूप प्रेम केलंस, आम्हाला अंतर दिलं नाही, आम्हाला चालवलंस. हो माझ्या देवा, आम्ही सर्व तुझे खूप ऋणी आहोत, आम्ही तुझे खूप ऋणी आहोत, आम्ही तुझे खूप ऋणी आहोत. हो माझ्या देवा, आम्ही बापा आता मोठमोठ्या येणाऱ्या दिवसात भयंकर परीक्षा येणार आहे, तेव्हा आम्हाला अशी बुद्धीची गरज आहे, अशा ज्ञानाची गरज आहे. सदुकी पुरुषींना प्रभू परमेश्वरा हालेलुया ते कित्येक वेळा आले आणि अनेक प्रश्न विचारले, परंतु त्यांना उत्तर दिलंस. जगात सुद्धा अनेक लोकांना कसं कसं उत्तर द्यावं प्रभू तू आम्हाला शिकव. आम्हाला बोलण्यास धीमे, रागास मंद, ऐकवा शीघ्र असं बनव आणि प्रभू येशू तुझं गौरव करू. आणि बापा कोणत्याही परीक्षेमध्ये नापास होऊ नये तर पास व्हावं यासाठी तुझी ग्रेस आमच्यावर बसलेल्या प्रत्येकासाठी लूक 21:25चा लूक 21:15चा अभिषेक मी मागत आहे, माझ्यासाठी मागत आहे, जे आले नाही त्यांच्यासाठी मी मागत आहे, जे घरात आहे त्यांच्यासाठी मी मागत आहे. त्या प्रत्येकाला पूर्ण कर, पूर्ण कर, पूर्ण कर, पूर्ण कर प्रभू, पूर्ण कर प्रभू परमेश्वरा. मी तुझ्याकडे कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो. हे मी माझी प्रार्थना ऐकतोस, कधीच माझी प्रार्थना ओलांडून जात नाही. हालेलुया, 7 समुद्र ओलांडून जाशील पण माझी प्रार्थना कधी ओलांडून जात नाही. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन, आमेन. आपण प्रभू येशूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाव पवित्र आहे, तुझं राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची मागणी आम्ही जसे आमच्या रोजच्या सुरू तसेच आमचे आणि आम्हाला तर आम्हाला वाईटापासून सोडू, कारण हे राज्य सामर्थ्याने करू, हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. शेवटचा आशीर्वाद. देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन प्रिय आहे त्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ आहे. आमेन, आमेन. Praise the Lord. Please like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for more updates.